ताप नाना योनी कष्ट भोगिता. नाना योनीचा भोग भोगूत याचा माणसाला विसर पडलाय. मग आम्ही या मानवी जीवन जगत असताना प्रपंचामध्ये एवढं व्यस्त झालो जीवा मूळचा शिव याचा विसर पडला. आम्ही या प्रपंचात एवढं व्यस्त झालो जसा भुंगा त्या कमळाच्या फुलामध्ये मकरंदाचा रस सेवन करण्यासाठी अगदी तल्लीन झालेला असतो. कमळाच्या फुलातला मकरंद रस सेवन करत असताना त्या भुंग्याला माहीत आहे की 12 तासानंतर हे फूल अंकुशन पावणार आहे. 12 तासाच्या सूर्यास्ताच्या पहिले आपल्याला हे फूल सोडावं लागणार आहे. हे माहीत असताना सुद्धा तो मकरंदाचा रस सेवन करण्यासाठी एवढा तल्लीन होतो सूर्यास्त होतो आणि ती फूल अंकुशन पावते. आणि काही काळानंतर काही तासानंतर त्याची प्राणज्योत मावळल्या जाते आणि त्याला तर असं वाटते प्राणज्योत मावळण्याच्या आधी सूर्योदयाच्या नंतर मी बाहेर पडतो. पण त्याला माहीत नाही की 12 तास माझा या प्राण कमळाच्या फुलात राहू शकतो. असं माहीत असताना सुद्धा तो कमळाचं फूल सोडत नाही. तसं आम्ही हे मानवी जीवन जगत असताना या प्रपंचामध्ये आम्हाला सुख नाही, हे प्रपंच आम्हाला साध्याकडे प्राप्ती करू शकत नाही हे माहीत असताना सुद्धा आम्ही परमार्थाशी दूर आहे, संतापासून दूर आहे, संतांच्या संगतीपासून दूर आहे, ग्रंथापासून दूर आहे, भगवंतापासून दूर आहे. म्हणून हा पामर जीव दुःखी आहे. शिवार संगतीचा महती, संतांच्या संगतीचा लाभ, संतांच्या संगतीमुळे आमच्या जीवनात पुनीत आणि पावन कृतार्थ होण्याचा लाभ आम्हा सर्वांनी राष्ट्रसंतांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 104 वर्ष चंदनाप्रमाणे देह झिजवून त्यांच्या अंतःकरणात एवढीच तळमळ होती, त्यांच्या अंतःकरणात एवढंच ध्येय होतं, एवढंच साध्य होतं, या जड जीवाला, दुरावलेल्या जीवाला मूळ स्वरूपाकडे कसं आणता येते. हा दुःखी असलेला जीव सुखाची परमानंदाची प्राप्ती कशी करता येते. अगदी त्यांनी अंतःकरणातील तळमळीनं कुठल्याची अपेक्षा नाही, कुठल्या पैशाची अपेक्षा नाही, कुठल्या मानाची अपेक्षा नाही. त्यांच्याकडे आमच्यासारखा जड जीव एखादा दगड जरी गेला त्यांचा चरणी लीन झाला तर त्यांनी कृपा आशीर्वाद देऊन त्यांना आशीर्वाद दिला. आमच्यासारख्या जड जीवाला बोलकं केलं सज्जन महाराज, रस्त्याच्या बाजूला पडलेल्या दगडाला बोलकं केलं. की बाबा संतांच्या संगतीचा परिणाम काय होतो आम्हाला जर शिकायचं असेल तर राष्ट्रसंतांनी दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण करणं. शिवार आम्ही या मानवी जीवन जगत असताना आम्ही संगतीचा विचार केला नाही, संस्काराचा विचार केला नाही. आम्ही संगती धरत असताना आम्ही कधीच त्याची परीक्षा घेत नाही की आमच्या समोर असणारा व्यक्ती ती किती उच्च शिक्षा विभूषित आहे, किती ज्ञानवंत आहे, आम्ही याचा विचार करत नाही. का तर आमच्यामध्ये दडलेला अंधकार, जर स्वराचं पहिलं अक्षर जे अ आहे, स्वराचं आमच्या मराठी मूळ अक्षराचं पहिलं स्वराचं अक्षर अ आहे आणि व्यंजनाचं शेवटचं अक्षर ज्ञ आहे. अ म्हणजे आमच्यात असलेला अंधकार, ज्ञ म्हणजे आमच्यात दडलेलं ज्ञान, पण बाहेर येत नाही. या दोघाला एका जागी जरी आणलं, अ आणि ज्ञाला एका जागी आणलं तर ते आज्ञेपणा, आमच्यात असलेला आज्ञेपणा, ते आज्ञेपणा घालवण्यासाठी त्याला गुरुची संगत लागते. आणि गुरुच्या संगतीत गेल्याशिवाय, गुरुनं दिलेल्या संस्कार आमच्या आचरणात उतरल्याशिवाय, गुरुनं दिलेल्या आम्हाला परमेश्वराच्या ग्रंथातून निघालेला बोध आमच्या अंतरंगात उतरत नाही, तोपर्यंत आम्हाला संताची आणि ग्रंथाची महती कळत नाही. मग राष्ट्रसंतांनी आम्हाला जो प्रासादिक ग्रंथ आम्हाला माहीत नव्हता, आम्हाला फक्त नावापुरता माहीत होता, आम्हाला पारायणाला नव्हता, घरात कोणाचाही ग्रंथ नव्हता. राष्ट्रसंतांनी त्याची मराठीमध्ये अनुवाद करून प्रत्येक सतभक्ताच्या घरात हा प्रासादिक ग्रंथ दिला आणि त्या ग्रंथाच्या एक एक शब्दाचा अमृताचा थेंब आमच्या हृदय मंदिरात उतरून आमचं मलिन झालेलं मळ
आमच्या अंतरंगात मळ असलेला मळ बाहेर काढला. कुठलंही साबण लागत नाही, कुठलाही डिटर्जंट लागत नाही, कुठलंही ब्रश लागत नाही. फक्त आणि फक्त त्याच्यातून निघालेला रस आम्ही श्रवण केला पाहिजे. आणि ते रस म्हणजे अमृतावन गोड आहे. आणि ते अमृतावन गोड असलेला रस आम्ही फक्त हृदयात साठवून ठेवला पाहिजे. दैनंदिन उपक्रमामध्ये होत असलेल्या उपक्रमात जे जे आम्ही श्रवण करतो, श्रवण भक्तीच्या माध्यमातून आम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत राष्ट्रसंतांनी दिलेल्या मार्गानं आम्हाला दोघांच्या संगतीत आणून बसवले. एक संगती म्हणजे ग्रंथाची आणि दुसरी संगती म्हणजे संताची. संताच्या आणि ग्रंथाच्या संगतीत आणून बसल्यानं आम्हाला या दुःखी जीवाला, पामर जीवाला संताची आणि ग्रंथाची महती प्राप्त होती. पहिल्या दिवशी आम्ही या गावामध्ये मौल्यवान ठेवा चालू केलेला आहे. जसं आम्ही देशाच्या राजधानीवर पहारा घेतो, राजाच्या राजधानीवर पहारा ठेवतो, आमच्या बँकेवर पहारा असतो, तसं या जांभरून ग्रामामध्ये पहारा निर्मित झालेला आहे. पहाऱ्याची उभारणा केली. ते पहारा म्हणजे विण्याचा पारा. इथं मौल्यवान ठेवा असल्यामुळं विण्याचा पारा, ते मौल्यवान ठेवा म्हणजे जीव शिव ऐक्य करण्याचा मौल्यवान ठेवा. आणि ह्या पामर जीवाचा जीव शिव ऐक्य झाल्याशिवाय संताची आणि ग्रंथाची ओळख होणार नाही. आणि संताची ओळख व्हावी, संताची संगती घडावी. संगती किती धन्यता आहे, संगतीचा काय उपकार आहे, संगतीचा आमच्यावर काय परिणाम होते, ते अभंग म्हणजे वैरागी मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजाचा शुभारंभ. घातला, हा फुलाचा हार घातला. हे फुलाचा हार घेतल्याने घेत असताना ते बागेतले एकाच फुलं होते. आणि त्या बागेतली फुलं त्या माळ्याने एका व्यापाऱ्याला नेऊन दिली, त्या दुकानदाराला नेऊन दिली. देऊन दिल्यानंतर ते काही फुलं हारामधली गुंफल्या गेले आणि काही फुलं खुले होते. ते खुले फुलं आणि हारात ते एका जागी आले. ते कॅरी बॅग मध्ये टाकून इथं आणले. इथं आणल्यानंतर ते फुलं साधारणतः 40 रुपये किलोचे फुलं त्या हारामध्ये, त्या दोरामध्ये संघटित झाल्यामुळं त्याची किंमत 100 रुपये झाली. मग त्याच्यासोबत आलेले फुलं खाली पडले आणि ते हारातले फुलं इकडं आले. आणि ते विण्याला घातलेला हार, त्या हारातला फुलाला ते पडलेलं फुलच विचारू लागलं, बोलू लागलं, काय भाग्यवान आहेस बाबा. आणि तू भाग्यवान असा आहेस की जे पवित्र पंचप्राण असलेला, पंचतार असलेला विण्याला तू जाऊन बसला, भगवंताच्या दरबारात जाऊन बसला. आम्ही खाली पडलो, आम्हाला येणारा प्रत्येक जण तोडून येत आहे. पडलेलं फुल त्या हारातल्या फुलाला बोलू लागलं. ते हारातलं फुल पडलेल्या फुलाला म्हणलं की बाबा, विण्याच्या शेजारी किंवा भगवंताच्या पिंडीवर गेलो, हे सहजासहजी नाही गेलं. त्या माळ्यानं आम्हाला त्या व्यापाऱ्यापाशी दिलं आणि त्या व्यापाऱ्यानं टोकदार असणारी सुई आमच्या छातीमध्ये खुपसिली आणि छातीत खुपसून सुई दोऱ्याच्या माध्यमातून आम्हाला संघटित केलं आणि संघटित करून आम्हाला विण्याला अर्पण केलं. आम्हाला पहिलं छातीत सुया टोचून घ्यावा लागल्या. तू आमच्यापासून दुरावलास, आमच्यापासून विभक्त झाला आणि तू आमची संगत तिथं सोडला. संगत सोडल्यामुळं तू दुःखामध्ये पडला. आम्ही सुरुवातीला दुःख भोगलं, त्या संगतीत राहिलो, संघटित झालो, म्हणून आम्ही त्या भगवंताच्या संताच्या चरणावर लीन झालो. संगतीचा परिणाम 40 रुपये करावी सदा.
करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची. संगती सज्जनाची असली पाहिजे. संगती सज्जनाची असली तर आपल्या जीवनात परिणाम दाखवतो मानवी जीवनाचा. या हारातले फुलं, मला सांगायचं काय होतं, हारातली फुलं त्या दोऱ्यानं संघटित केले तसे आमच्या राष्ट्रसंतांनी आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र अगदी खेड्याखेड्यात जाऊन ह्या पामर जीवाला संघटित केलं. सत्संगाच्या माध्यमातून, श्रावण मास तपो अनुष्ठानाच्या माध्यमातून, आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्रातली पहिली पदयात्रा आमचे श्रद्धास्थान असणारे संत शिरोमणी मन्मथ माऊली यांची जर संजीवन समाधीच्या दर्शनाची ओढ कोण जाणून दिली असेल ते आमच्या राष्ट्रसंतांनी. मला हाराचं उदाहरण याच्यासाठी द्यायचं होतं, त्यांनी माझा महाराष्ट्र असं म्हणले नाही, माझा लातूर जिल्हा म्हणले नाही, किंवा माझ्या मठापुरते शिष्य असं म्हणले नाही. त्याने आंध्रामध्ये गेले, कर्नाटकमध्ये गेले, अवघ्या महाराष्ट्राला अगदी खेड्यापाड्यात जाऊन शिवनामाची ज्योत पेटवून सगळ्या पामर जीवाला संघटित केलं आणि एका छत्रछायेखाली आणलं. छत्रछायेखाली याच्यासाठी आणलं, संतांचा संघ आम्हाला लाभला आणि त्या संगतीचा परिणाम आमच्यावर झाला, म्हणून आपण एका छायेखाली आलेलो आहोत. आणि छत्रछायेखाली आल्यामुळं या पामर जीवाला वैराग्य मूर्ती शिव संत लक्ष्मण महाराज त्यांच्या जीवनात आलेले संत संगतीची प्रचिती आणि अनुमती अभंगाचं
तुने लोके मान्य झाला. संत संग ज्या लादला, लादला म्हणजे लाभला, ज्याला संताचा संग लाभला तो संघ तिन्ही लोकात मान्य झाला. आणि संताचा संघ किती पवित्र आहे, संताचा संघ किती महान आहे. ते संताचा संघ वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज त्यांच्या जीवनात आलेली त्यांनी महती त्यांनी अभंगाच्या माध्यमातून केली. आमच्या जीवनात जे संताचा संघ प्राप्त झाला ते आम्ही अनुमती प्रचिती करतो. वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज साखरखेडा येथे श्रीमद जगद्गुरु फलसिद्ध महास्वामीजीची संजीवन समाधीच्या दर्शनासाठी गेल्यानंतर विराजमान असणारे गंगाधर शिवाचार्य संजीवन समाधीचं दर्शन घेऊन गंगाधर शिवाचार्याचं दर्शन घेतलं. त्यावेळेस त्यांनी वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजाला विचारलं, बाबा आपण कोण आहात, कुठून आलात, कुठं जायचंय? माऊलीनं सुंदर उत्तर दिलं. आपल्याला ऐकण्यासाठी जरी साधा असेल पण उत्तर एवढं सुंदर आहे. महाराज मायापुरीत आलो, उदासपुरीला जायचं. काय करणार? फक्त सेवा करणार. आणि त्या संताच्या संगतीत फक्त त्यांनी सेवा केली. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, अखंडितपणे 20 वर्ष सेवा केली. आणि त्या सेवेचं प्राप्तीचं फळ म्हणजे संताचा संघ. त्यांच्या जीवनात पडलेला प्रकाश. त्यांनी 5509 अभंगाचा गाथा रचला. म्हणजे आमच्या 5वा वेद म्हणायला हरकत नाही. शिवारू वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांनी आनंदित सेवा करत असताना तन मन धन अर्पण करून केलेले करावी निर्मळ होय सुखाचा सुकाळ. अत्यंत प्रेमयुक्त त्यांनी केलेली सेवा, निर्मळ मनाने केलेली सेवा, त्यांच्या जीवनात आलेली प्रचिती अनुमती. निर्मळ मनाने केलेली सेवा त्यांना सुखाची प्राप्ती. आणि सुख साधारण नाही, अक्षयी सुख प्राप्त झालं त्या संताच्या चरणावर. मग ती सेवा करत असताना त्यांच्या जीवनात आलेला प्रसंग, त्यांच्या जीवनात आलेल्या संगतीचा परिणाम म्हणजे आपल्या गावासारखं गाव होतं. गावात एक कुंभाराचा
घर होतं आणि त्या कुंभाराचा एक आवा होता मडक्याचा. त्या कुंभारदादानं 100 मडके तयार करून ठेवले होते. त्याच्यातलं एकच मडकं फुटकं होतं आणि ते फुटकं मडकं बाजूला ठेवलं आणि ते 99 मडके त्याने एका जागी ठेवले, थप्पी मारून ठेवले. मग संत त्या गावात आल्यानंतर त्या कुंभारदादाच्या आव्याकडे लक्ष गेलं आणि त्या मडक्याला बघितल्यानंतर संतांनी त्या फुटक्या मडक्याची मागणी केली. अहो कुंभारदादा, या मडक्याचं मूल्य काय आणि ह्या मडक्याचं मूल्य आम्हाला सांगा, आम्हाला ते प्राप्त करायचं घ्यायचं आहे. त्यावेळेस कुंभारदादांनी म्हणलं, महाराज हे मडकं कशाला घेता, मी चांगलं मडकं देतो तुम्हाला, चांगलं याच्यातलं शोधून देतो, टणटणीत असलेलं मडकं मी तुम्हाला देतो. त्यावेळेस संतांनी म्हणले की बाबा मला हेच मडकं पाहिजे. अहो महाराज ते फुटलेलं मडकं आहे. ते कुंभारदादा एवढा आनंदित झाला, एवढा प्रसन्न झाला. माझ्यासारख्या पामराच्या कुंभाराच्या दरबारात संत आले आणि संतांनी मागणी करत असताना आम्हाला काय मागतात ते फुटकं माग आणि ते फुटकं मडकंच आम्हाला पाहिजे. त्यावेळेस त्या कुंभारदादांनी फुटकं मडकं दिलं. हे 99 असलेले एका बाजूला, ते एकटंच बाजूला पडलेलं फुटकं मडकं संतांनी घेतलं आणि पवित्र जलाने त्याला स्वच्छ धुतलं आणि पवित्र गंगेचं जल त्या मडक्यामध्ये भरलं आणि भगवान शंभू महादेवाच्या पिंडीवर त्याला बांधलं आणि त्याच्यातून एक एक थेंब पडत असताना तो जलाशयाचा थेंब भगवान शंभू महादेवाचा जलाभिषेक होत होता. आणि त्या मडक्याचं एवढं भाग्य उदय आलं, या एवढं भाग्य उदय आला. संताच्या संगतीचा परिणाम एवढा झाला की बाजूला पडलेलं मडकं त्या भगवान शंभू महादेवाच्या संताच्या संगतीत गेल्यामुळं भगवान शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक होणार. तसं राष्ट्रसंतांनी हे फुटके मडके पक्के करून आम्हाला आमच्या करस्थलावर इष्टलिंग दिला. हे कच्चे मडके असलेले फुटक्या मडक्याला संघटित केलं आणि ते एक एक मडकं जमा करून आमच्या करस्थलावर इष्टलिंग दिला. इष्टलिंग देत असताना आम्हाला संस्कार दिले आम्हाला याच्यासाठी की जीव शिव ऐक्य करण्यासाठी. हे जेवढे फुटके मडके होते त्यांना मार्गावर आणण्याचं कार्य कोण केलं असं ते राष्ट्रसंतांनी केलं. शिवार बाजूला असलेले 99 मडके विचार करू लागले, हे फुटलेलं मडकं असून साधूने नेलं, संतांनी नेलं त्याचा संगतीचा परिणाम असा झाला, एवढं श्रेष्ठत्व प्राप्त झालं की आम्ही 99 एका जागी असून आम्हाला कोणीही विचारलं नाही. मार्च महिना लागला, अजून आमची कोणी भवनी केली नाही आणि ते तर महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक होता. संतांच्या संगतीचा परिणाम सांगतो. तसं आमच्या जीवनात राष्ट्रसंतांनी फुटक्या मडक्याला पक्क मडकं केलं. मग ती धन्यता आम्हाला कशी प्राप्त होईल, ती धन्यता आमच्या जीवनात कशी घडल, हे आम्ही आज विचार नाही केला तर उद्या नाही. मानवी जीवन प्राप्त होत असताना, आमच्या जीवनात जन्म मिळत असताना जन्म आमच्या हाती नाही, मृत्यू हाती नाही. आमच्या हातात काय, फक्त ते मधला प्रवास म्हणजे जीवन. मधला प्रवास जीवन. आम्ही जीवन जगत असताना आम्ही कधी विचार केला नाही आम्हाला एवढी थोर माऊली लाभली असताना आम्ही त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी दिलेला मार्ग आम्ही मार्गक्रमण केला पाहिजे. मार्गक्रमण करणे म्हणजे आमच्या आचरणात उतरणे, आमचा अष्टवर्ण आमच्या आचरणात उतरणे, आम्हाला पंचाचार कळणे, शिवाचार कळणे, हे म्हणजे आमचा संताचा संघ. ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शिवनाम सप्ताह आम्हाला पचत नाही. राष्ट्रसंताने दिलेला संस्कार आमच्या अंगीकृत येत नाही. शिवारू दुरावलेल्या जीवाला जागृत करण्यासाठी मनमत माऊलीनं सुद्धा म्हणलंय, निजू नका जागा पुढे आहे भाऊ दगा. मायबाप हो, सज्जन मायबाप हो, मानवी जीवनाला जागृत केलंय. निजू नका म्हणलंय. निजू नका याचा अर्थ कीर्तनात आल्यानं निजू नका असं नाही. मानवी जीवन जगत असताना मी जीव हा मूळचा शिव आहे, हा आमचा विसर पडला नाही पाहिजे. हे निजू नका.
आम्हाला जन्म देत असताना अनेक योनीचा भोग भोगला. आम्ही मानवी जीवन जगत असताना मिळालेल्या जन्माचं सोनं कसं करता येते हे विसर पडू नये. आणि ही धन्यता आम्हाला कशी प्राप्त होईल? संतांच्या संगतीत राहिल्यानंतर आम्हाला धन्यता कशी प्राप्त होईल? ती धन्यता म्हणजे एक उदाहरण सांगायचं म्हणजे शिवलीलामृत ग्रंथामध्ये भिल्लीनाची एक कुरूप मुलगी, तिचं विवाह झाल्यानंतर ती कुरूप असणाऱ्या मुलीला तिच्या सासऱ्यानं वनात नेऊन सोडते. कुरूप असलेल्या भिल्लिनीला वनात नेऊन सोडल्यानंतर ती वनात रडू लागली आणि ती मनाला त्यागली, वैतागली आणि आता माझ्या जीवनाचं काही खरं नाही आणि मला कुरूप म्हणून इथं सोडून दिलं. माझ्या पित्यानं तर त्यांच्या पदरी विवाह संस्कार देऊन त्यांच्या संगतीत नेलं आणि यांनी मला जंगलात आणून सोडलं. जंगलात आणून सोडल्यानंतर तिथं शबर नावाचे ऋषी आले. शबर ऋषीनं त्याला जवळ केलं आणि जवळ करून त्यांनी आश्रमात त्यांना आश्रय दिला. संताचा संग सांगायला आश्रय दिला. आश्रय दिल्यानंतर तिच्यावर संस्कार दिले आणि तिला मुलगी म्हणून त्या संस्कार देत देत त्यांनी शबर ऋषीनं तिला शबरी नाव दिलं. बघा, ती कुरूप असणारी मुलगी, तिला संस्कार दिल्यानं तिला शबरी नाव दिलं आणि शबरी नाव देत असताना तिच्यावर एवढे संस्कार पडले की ती शबरी रामाकडे गेली नाही, राम तिच्याकडे आला. आणि राम तिच्याकडे आल्यावर रामानं कुतूहलतेनं एकच शब्द वापरला की किती सुंदर आहे. संताच्या संगतीत गेल्यानंतर तिचं रूप नाही, तिचं अंतरंग सुंदर झालं आणि भगवंताला अंतरंग दिसते, स्वरूप नाही दिसत. स्वरूपाला बघत नाही. आम्ही म्हणतो ना, आमच्या भगवंताला जातीचं कुळाचं काही बंधन नाही. जाती कुळ गोत्र न पाये शंकरा. गोत्र नपा हे शंकर, भक्ताचे माहेर स्वामी माझा. संताच्या संगतीपाशी भगवंतापाशी जातीचा धारा नाही. गरीब श्रीमंत, काळा गोरा, लहान मोठा, उच्च नीच काही भेदभाव नाही. फक्त संताच्या जवळ जावं लागतो, भगवंताच्या जवळ जावं लागतो. शबरी त्या संताच्या जवळ गेल्यामुळं त्या संतापाशी असलेले संस्कार तिच्या आचरणात उतरले, म्हणून प्रभू रामचंद्राला ती सुंदर दिसली. त्या शबरीला एवढा आनंद झाला, मी कुरूप असणारी मुलगी, भगवान प्रभू रामचंद्रांनी मला सुंदर हे शब्द दिला. तिला वाटलं की मला संताच्या संगतीची आम्हाला प्राप्तीच झाली, धन्यता झाली. तसं राष्ट्रसंतांनी आम्हाला कधीच विचार केला नाही, हे गरीब आहे याच्या घरी जाऊ नये, कधीच विचार केला नाही. हा श्रीमंत आहे, कधीच विचार केला नाही. अमुक जातीचा आहे. अनेक जातीमध्ये त्यांनी इष्टलिंग गळ्यात बांधून ह्या मानवी जीवनाचं कल्याण केलं. संस्कार देत असताना त्यांनी कधीच विचार केला नाही. त्यांच्या दीक्षा संस्काराखाली आपले लिंगायत असं नाही, अनेक धर्मांनी संस्कार घेतला. दीक्षा हा संस्कार
त्यांनी कधी मतभेद केला नाही, त्यांनी कधी जातीभेद बघला नाही, कधी गरीब श्रीमंत बघलं नाही. अखंड या धर्माचं प्रतिपालन करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माला अंधार राखून उजेड नेण्यासाठी त्यांनी जे देह जिजवला ते म्हणजे संताचा संघ आम्हाला लाभला. शिवार आम्हाला राष्ट्रसंत कोणच सांगायची गरज नाही. राष्ट्रसंतांचं वर्णन करणं किंवा त्यांची महती सांगणं एवढी माझी पात्रता नाही. मी त्याच्या चरणाचा धुळ्याचा रजकणातला कण आहे, तेवढी माझी पात्रता नाही. आमच्या सागराची शाही केली या पृथ्वीचा कागद जरी केला, साक्षात सरस्वती माता लिहायला जरी बसली तर आमच्या राष्ट्रसंतांचं वर्णन करू शकत नाही, एवढी महती आहे सज्जन मायबाप. आणि त्यांची आम्हाला संगती लाभलेली आहे. मग आमचं जीवन पुनीत आणि पावन का होणार नाही? दगडाला बोलकं केलं, आम्हाला तर अगदी भगवंतानं जन्मलं तेव्हाच वाचा दिलेली आहे. जन्मलं तेव्हाच आम्ही पहिल्यानं शिहोम सोहम म्हणत असतो, नंतर आम्ही कोहम म्हणून लागलो. आम्हाला सगळ्यात पहिलं ऐकायला येते आणि बोलायला येते. श्वार अशा संगतीची धन्यता आमच्या जीवनात कशी प्राप्त होईल? संगतीची धन्यता, तिची योग्यता, पात्रता आमच्यात कशी उतरल? म्हणून वैरागी मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांना अभंगाचं दुसरं चरण. संगती प्रपंचामध्ये कुठेही कंजूसी करा, व्यवहारामध्ये कुठेही कंजूसी करा, पण भगवंताच्या या शिवानुभव मंडपात आल्यानं भजन करत असताना किंवा हे उभं टाकलेले गुणीजन गायनाच्या हिरियत त्यांचं एक शाश्वत बळ प्राप्त करण्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. शिवार धन्य धन्य ती संगती देव अमर इच्छिती. धन्य धन्य दोन वेळा वापरलं, एक वेळेस वापरलं का?
2 वेळा धन्य 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 हे 2 वेळा कशासाठी वापरलं की ह्या मानवी जीवनाला जागृत करण्यासाठी धन्यता. सहजासहजी धन्यता प्राप्त झाली नाही, त्याला योग्यता प्राप्त व्हावी लागली. उदाहरणार्थ आमचे इथं डॉक्टर साहेब बसलेले आहेत, अखिलेश महाराज. डॉक्टर होण्यासाठी त्यांनी काय सहजासहजी डिग्री प्राप्त केली नाही. 24 घंट्यातले त्यांना 24 घंट्यातले 18 तास अभ्यास करावा लागला. डोळ्यामध्ये तेल घालून जागरण करावं लागलं. पुस्तकाशी मनाशी आणि त्या असलेल्या पुस्तकात प्रकरणाशी संलग्न होऊन एकरूपता व्हावी लागली. एक जर पेपर सोडायचा असेल तर त्यांना किमान 52 ते 60 पेज भरावे लागतात. बरोबर आहे नाटक कसं? 60 पेज 3 तासामध्ये भरावे लागतात. त्यावेळेस कुठंतरी त्या पात्रतेमध्ये येण्याची शक्यता असते. पण 3 तासामध्ये 60 पेज लिहिणं सोपं आहे का? नाही ना. रात्रंदिवस त्यांना मेहनत करावी लागते. अगदी तळमळीने एकाग्रतेने एक जीव करून त्या पेपरचा आणि आपल्या नजरेचा एक जीव करावा लागतो. जसं आपण गव्हाचं पीठ चुरत असताना त्याच्यात पाणी टाकलं, पीठ चुरल्यानंतर पाणी ओळखा येत नाही आणि पीठ दोघांचा एकरूपता आली असते. तसं या डोळ्याची आणि त्या कागदाची एकरूपता झाल्याशिवाय ते स्मरण राहत नाही. ती स्मरण भक्ती करत 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 त्यांनी 5 वर्षाची तपश्चर्या पूर्ण करून ज्यावेळेस अंतिम परीक्षा दिल्यानंतर डिग्री प्राप्त झाली, त्यावेळेस डॉक्टर म्हणून प्राप्तता येते. ते गुण कौशल्यता येते, त्यांच्यात योग्यता येते. ती योग्यता येण्यासाठी, ती धन्यता प्राप्त होण्यासाठी संताचा संघ आम्हाला रात्रंदिवस अति तळमळीनं तन मन गुरुला अर्पण, तन मन धन गुरुला अर्पण. मग आम्हाला प्रपंचाचा त्याग करावा लागतो. आम्हाला साधा शिवपाठ करता येत नाही. आम्हाला शिवपाठासाठी आम्हाला वेळ नाहीये. परमरस्याचं दररोज पारायण करायला वेळ नाहीये. मग आम्हाला संगती धन्यता कशी प्राप्त होईल? डबल धन्यता कशी मिळेल? धन्यता प्राप्त होण्यासाठी आम्हाला योग्यता प्राप्त व्हावी लागते. आणि ती योग्यता आमच्यात आल्यावरच तिन्ही लोकात मान्यता होती. देव अमर इच्छिती. देवानं त्या धन्यतेला अमर म्हणलंय आणि ती धन्यता आमच्यात प्राप्त व्हावी म्हणून भगवंतानं आम्हाला हात दिले, मुख तोंड दिले. तोंड देण्याचं प्रयोजन, वाचा देण्याचं प्रयोजन एक होतं की भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे, विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. हात याच्यासाठी दिलेत, हातानं टाळी वाजली पाहिजे. हस्तस्य भूषणम दानम, हातानं दान झालं पाहिजे. आणि मग ह्या दोन्हीचा उपयोग या जांभरून ग्रामामध्ये शिवनाम सप्त्यात झाला पाहिजे. म्हणून ज्याला ज्याला 2 हात होतं त्यानं हात वरी करायचं आणि जोरात भजन करायचं. शंकर बारसगाव महिला भजनी मंडळ यांना साथ करते ज्योतिताई मुळे. संत संग जाला धरा, संत संग जाला धरा, संत संग जाला धरा.
शिवदास भाऊजी मारडे पुढे म्हणतील आणि बाळूगुरु पुढे माग खाजमा पुरवाणी. धान्य धान्य ती संगाते धान्य धान्य ती संगाते धन्य धान्य ती संगाते धन्य धान्य ती संगाते
राजा लादलाय तिने लोके मान्य झाला. धन्य धन्य ती संगती देव अमर इच्छिते. कीर्तनाच्या पूर्वार्धात वैरागी मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज त्यांच्या जीवनात आलेली संगती, त्या धन्यता, संगतीचा परिणाम आणि ती संगती आम्हाला कशी लाभली, त्या संगतीचा परिणाम आमच्या जीवनात कसा लाभ झाला आणि लाभ झालेल्या संगतीचा परिणाम धन्यता आम्हाला कशी प्राप्त झाली. आणि धन्यता झालेली संगती त्या देवाने भगवंताने तिला अमरत्व प्राप्त दिलं. मग आम्ही मानवी जीवन जगत असताना संतांच्या संगतीत गेल्यानंतर आम्हाला त्याचा काही परिणाम जाणवला पाहिजे, आमच्यात काही बदल झाला पाहिजे, आमचा आंतरिक विकास झाला पाहिजे. आमचा अंतरंग विकास जोपर्यंत होत नाही मानवी जीवनाचं कल्याण प्राप्त होत नाही. आणि मानवी जीवनाचं कल्याण प्राप्त होत नसेल तर आम्हाला नाना योनीचा भोग प्राप्त करून काही फायदा नाही. जीव जन्माला आला, जगला आणि गेला. दास म्हणे वाया गेला, आयुष्याचा नाश झाला. सज्जन माय बापू, आम्ही हे मानवी जीवन अगदी याच्यासारखं जीवन जगत आहे. लिंगेश्वर प्रभूने एका जागी कडकडून टीका केली. पटकरे पोतरे करी सुगर, तैसाची जन्म व्यर्थ जाण, तैसा जन्म जाण व्यर्थ जाण. सुगरण तैसाच जन्म व्यर्थ जाण. सुगरण मावलेला पांढरा शुभ्र कपडा प्राप्त झाला आणि त्या कपड्याचा विनियोग चुकला. ते माऊलीनं टरटर कपडा फाडला आणि त्याला पोतऱ्याचा वापर करू लागला. आपण सज्जन मागो ग्रामीण भागातले आपल्याला पोत्र माहिती आहे, बोईसरे आपण घेतो. पांढरा शुभ्र कपडा असताना तो प्राप्त झाला पण आम्हाला त्याचा विनियोग कळाला नाही, त्याचं आम्ही पोत्र बनवलं. तसं आम्हाला मानवाचा जन्म प्राप्त झाला पण आम्हाला त्याचा विनियोग कळाला नाही. विनियोग कळाला नसल्यामुळं आम्ही ह्या जीवनाचं पोतेर केले. आम्ही काय करावं, काय बोलावं, इतराशी बोलत असताना माझ्यात योग्यता आहे का, पात्रता आहे का, माझ्या मुखरविंदातून निघालेला एक एक शब्द इतराच्या हिताचा आहे का, हे आम्हाला कळलं पाहिजे. हे आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्हाला मिळालेल्या जन्माचं सार्थक होत नाही. आणि आम्ही असं जीवन जगत आहोत की आम्हाला सध्या पैशाचं दारिद्र्य नाही. या विज्ञान युगामध्ये धक्काबुक्कीच्या जीवनात सध्या तर दारिद्र्य पैशाचं दारिद्र्य नाही. दारिद्र्य कशाचं असेल तर विचाराचं दारिद्र्य आहे. आम्ही म्हणतो आमच्या शेतात असलेल्या दाण्याला जर कंस नसले तर दाणे नसलेले कंस आणि विचार नसलेली माणसं काहीच कामाचे नसतात. आम्ही विचारी जीवन जगण्याऐवजी अविचारी जीवन जगलो आलो. आमच्यात विचाराची देवाणघेवाण संपली. आमच्या गावागावात विचार राहिला नाही, भावाभावात विचार राहिला नाही, नवे नवे नवरा बायकोत विचार राहिला नाही, मुला बापात विचार राहिला नाही. आम्ही विचारी अविचारी बनलो म्हणून आम्ही दीन आहोत, देवळे आहोत. दीन म्हणजे कोण? गरीब. दीन म्हणजे विरागी. दीन म्हणजे दुःखी. दीन म्हणजे ग्रासलेला. दीन म्हणजे जीवनाला कंटाळलेला. असा असणारा दीन, या दिनाला दुःखातून सारावर करण्यासाठी त्याची कृपेची गरज असते.
या दिनाला दुःखातून निवृत्ती करण्यासाठी कृपेला पात्र व्हावं लागते, त्याची कृपा असावा लागते. मग ह्या दिनाला मूळ स्वरूपाची जीव शिव ऐक्य करण्याची प्राप्ती करायची असेल तर कृपा करावी लागते. आणि ती कृपा आम्हाला प्राप्त व्हावी आणि कृपेला आम्ही प्राप्त व्हावं म्हणून अभंगाचं तिसरं चरण. या दिनाचे कल्याण कल्याण श्रेष्ठ आहे हे साधन. होय दिनाचे कल्याण. दीन म्हणजे दुःखी, दीन म्हणजे व्याकुळलेला. आणि त्या दिनाचं कल्याण व्हायचं असेल तर श्रेष्ठ साधन आहे. ते साधन कोणतं आहे? ते म्हणजे संत संगतीचं. आणि ते श्रेष्ठ असलेलं साधन आमच्या जीवनात आचरणात उतरलं पाहिजे, तरच या दिनावर कल्याण होणार आहे, हे दिनाचं कल्याण होणार आहे. नाही तर महाराज आपला काही फायदा होणार नाही. आम्हाला जर मानवी जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, आम्हाला जर दिनातून दुःखातून निवृत्त व्हायचं असेल, तर आप्पाला दिलेला मार्ग, आप्पानं दिलेले संस्कार
आमच्या आचरणात आले पाहिजे. जसं अष्टावरण जीवन आप्पाने जीवन जगलं तसं आम्हाला त्यांच्या आचरणाच्या मार्गानं जायचे. तर आमच्या दिनाचं कल्याण होणार आहे. नाही तर महाराज काही फायदा नाही. आपल्यासाठी त्यांनी एक पैशाची अपेक्षा न करता चंदनासारखा देह जिजवला. संतांनी अभंगाची रचना केली. अभंगाच्या एका शब्दामध्ये आमच्या जीवनाचा बोध आहे. एका शब्दामध्ये आमच्या जीवनाशी निगडित असणारा शब्द आहे. ते एक शब्द अमृताचा थेंब आहे. एक शब्द आमच्या जीवनात असलेला अंधकार दूर करणार आहे. मग हे अंधकार दूर करण्यासाठी आम्हाला ज्या संतांनी दिलेला मार्ग त्या मार्गाने जायचं तरच आम्ही दिनाचं कल्याण होणार आहे. नाही तर आमचा जीव जन्माला आला, जगला, गेला, वाया झाला तसा होणार आहे. आणि हे वाया जाऊ नये म्हणून आपल्याला ज्या माऊलीला संघ लाभला तो संघ आमच्या जीवनात उतरावा म्हणून वैरागी मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज अभंगाचं शेवटचं चरण. संघ लाभला, लक्ष्मणा संघ लाभला.
टाळ्या टाळ्या वाजवा म्हणायचं कामच पडत नाही. का ऊर्जा प्राप्त होते. आपण उन्हाळ्यामध्ये साखर पाणी पिलं कसं आपल्यात ऊर्जा प्राप्त होते. आपल्या शरीरातली ग्लुकोज आणि कॅल्शियम कमी झाल्यामुळं साखर पाणी पितो ना आपण. डॉक्टर साहेब देतं मला सांगत चुकलं आम्ही तर काही तो भाग नाही. पण ऊर्जा प्राप्त होण्यासाठी त्यांना टाळ्या वाजवून बळ दिलं पाहिजे. लक्ष्मणा संग लादला प्रभूने तो पावन केला. लक्ष्मण महाराजाला संग लाभला तो प्रभूने पावन केला. असा संग आमच्या जीवनात कसा उतरल, आमचं जीवन पुनीत आणि पावन कसं होईल असा आम्ही संकल्प करू. माझं कीर्तन संपलं. 11च्या पुढे गेले. 5 मिनिटं पुढे गेले. आता फक्त 1 मिनिट घेतो. आता सर्वांनी शांत बसून बैठे बैठे सावधान. कीर्तन करत असताना कीर्तन माझं समजलं की नाही समजलं काही फरक पडत नाही. कीर्तनकार बोलत असताना माझ्या मुखरंदातून शब्द गेलेला तुम्हाला समजला की न समजला काही फरक पडत नाही. आता मी जामरून मधल्या सर्व सद्भक्तांचं लेकरू म्हणून बोलतो. नवे इथं शिवानुभव मंडपात असणारे सर्व सद्भक्तांचं लेकरू म्हणून बोलतो. फक्त आता 1 मिनिटा कान लक्ष इकडं असू द्या. आपण लेकराला शिक्षण देतो. शिक्षण देत असताना आमच्या लेकराचं वय आणि पैसा वाया जाऊ नये म्हणून त्याची बुद्धिमत्तेची चाचणी करून त्याला शिक्षण द्या. आपण शिक्षण द्या ही सांगायची गरज नाही. हे विज्ञान युग असल्यामुळं, शर्यतीचं जीवन असल्यामुळं आपण प्रत्येकजण शिक्षण देतो. देत असताना आमच्या लेकराचं वय आणि आमचा पैसा वाया जाऊ नये, आमच्या लेकराची बुद्धिमत्ता काय आहे त्याच्यानुसार आम्ही शिक्षण दिलं पाहिजे. आमच्या जिल्ह्यावर सगळ्यात मोठा अधिकारी जे IAS अधिकारी असतो तो आर्टमधूनच झाला असतो. आमचं सर्व शर्यतीमध्ये माझं लेकरू CBSE मध्ये असल्यामुळं शेजारी सुद्धा त्याच्या शर्यतीत उतरला. आपल्या लेकराची बुद्धिमत्ता आहे का हे तपासून शिक्षण द्या. शिक्षण देत असताना त्या मानवी जीवनावर घडत असलेले संस्कार, आपण दिलेले संस्कार आमच्यात उतरले पाहिजे. आता संस्कार कोणते कोणते? मी कोण हे कळणं. गुरुजी 1 मिनिट. माझा धर्म काय हे कळणं. माझा कुलाचार काय हे कळणं. माझं गोत्र काय हे कळणं. माझं सूत्र काय हे कळणं. बऱ्याच वेळा सोयरी होत असताना आम्हाला बऱ्याच जण स्वामीजींना फोन करून विचारते, महाराज आमचं गोत्र काय? पाहुणे विचारतात. आमचं सूत्र काय आम्हाला माहीत नाही. पूजाच्या वेळेस आम्हाला स्वामीजी विचारतात, गोत्राचा उच्चार करा, गोत्र सांगा. त्यावेळेस महाराजालाच म्हणावं लागते हे गोत्र आहे, हे आम्हाला कळायला पाहिजे. दुसरा संस्कार म्हणजे जन्म आदिलिंग गर्भाशी धारण. सखा पंचानन वशजाचा शिव, जो आम्हाला जन्माच्या आधी गुरुमाऊलीनं आम्हाला संस्काराची तयारी करून दिली. आमच्या जन्मानंतर 8 वर्षानंतर षटस्थल प्रेमी 108 गुरुवरांच्या सानिध्यात, त्यांच्या दिव्य नेतृत्वात, त्यांच्या कृपा आशीर्वादानं दीक्षा हा संस्कार आम्हाला प्राप्त होतो. दीक्षा हा संस्कार आम्हाला प्राप्त झाल्यानंतर या देहाला लिंग आम्हाला बांधला. पण ते लिंग आम्हाला कळण्यासाठी घरातल्या वडीलधाडील मंडळीनं आमच्या घरात असलेले लहान लहान लेकरं सोबत घेऊन त्यांना इष्टलिंग पूजा केली पाहिजे. आप्पांचं सामूहिक इष्टलिंग पूजा करण्याचं एकमेव अवचित होतं की प्रत्येकाला पूजा कशी करावी कळली पाहिजे. लेकरं ऐकत नाहीत, लेकरं बघतात. ज्या वेळेस माता गर्भवती असती त्यांच्या चरणावर नम्र प्रार्थना आहे. मी लेकरू म्हणून बोलतो. ज्यावेळेस गर्भवती माता असती त्यावेळेस परमरशी येऊ द्या तुमच्या होटाला. गर्भवती माता असताना परमरशी येऊ द्या तुमच्या होटाला. मन्मथ स्वामी येतील तुमच्या पोटाला. राष्ट्रसंत येतील तुमच्या पोटाला. मोबाईलची फारकत द्या. गर्भवती मातेनं मोबाईलची फारकत द्या. मोबाईल सतत बघत असल्यामुळं आत्ताच्या विज्ञान युगात 4 महिन्याच्या लेकराला राग गेलाय. 4 महिन्याचा.
आम्हाला 4 वर्षाचं तरी आम्हाला राग कळाला नाही. आम्ही लेकरू लढत असताना आमच्या वेळेस आमच्या मायनं आम्हाला ज्वारीचा कुटका द्यावा लढू झाल्यावर. आताची माय लेकरू लढत असताना तिच्या असलेला अँड्रॉइड मोबाईल देते आणि ते लेकरू लढायचं थांबते. याला थांबवा. आम्ही परमर्श घेतला तर आमचं लेकरू पुस्तक घेते. आम्ही गाता घेतला तर आमचा माता सुधारते. आमचा माता सुधारला तर आमच्या लेकरावर संस्कार चांगले घडतात. आम्ही संस्काराला कमी पडतो. आम्हाला संस्काराचा वर्षाव झालाय पण आम्ही आचरणात आणण्यात कमी पडत आहे. म्हणून संस्कार तितकाच महत्वाचा आहे. शिक्षण झालं, संस्कार झाला, त्याच्यावरून महत्वाची संगती आहे. संगतीचा विषय झाला पण आमच्या प्रपंचातली संगती, आमच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून संगती, आम्हाला झालेलं बाळ आमच्या राष्ट्रसंताचा पाईक म्हणून घडावी संगती, आमच्या राष्ट्रसंताचे संस्कार आमच्या आचरणात उतरावं म्हणून संगती. आमचं लेकरू शाळेत जात असताना कोणाच्या संगतीत जाते, आमचं लेकरू बेंचवर कोणाच्या संगतीत बसते, आमचं लेकरू खेळत असताना कोणतं लेकरू काय बोलते ती संगती. म्हणून संगती महत्वाची आहे. आमच्या ताईनं सुंदर उदाहरण दिलं, प्रमाण दिलं. संगती असावी सदा सज्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची. म्हणून संगती महत्वाची. शिक्षण झालं, संस्कार झाला, संगती झालं, त्याच्याहून महत्वाचा आहार आहे. आम्ही जे आहार सेवन करत असताना आम्ही आहार जो बनवला तो प्रसाद असला पाहिजे. आम्ही लिंगायत आहोत, आम्हाला संस्कार दिले. आम्ही स्नान पूजा केल्याशिवाय, इष्टलिंगाची पूजा केल्याशिवाय, चुलीची पूजा केल्याशिवाय प्रसाद बनवू नये. आणि प्रसाद बनवत असताना आम्हाला दिलेला शिवपाठ, आम्हाला दिलेलं गुरुमावलेलं मंत्र, आम्हाला दिलेले गुरुचे अभंग आम्ही म्हणत म्हणत जर स्वयंपाक केला तर आमचा तो स्वयंपाक प्रसाद बनतो. आणि प्रसाद जर आम्ही दररोज सेवन केला तर आमच्यामधले असलेले षडविकार याचा नाश पावतो. म्हणून प्रसाद महत्वाचा, आहार महत्वाचा आहे. त्याच्याहून महत्वाची वैयक्तिक पहिचान. आमच्या गावचं लेकरू तालुक्यावर अधिकारी बनलं पाहिजे. आमच्या गावचं लेकरू जिल्ह्याचा अधिकारी बनलं पाहिजे. आमचं लेकरू राज्याचा अधिकारी बनलं पाहिजे. आमचं लेकरू देशाचा अधिकारी बनलं पाहिजे. असे स्वप्न डोळे उघडे ठेवून बघायचे. मी मुंबईला जात असताना एक प्रसंग मला आठवला, तो मी प्रसंग तुमच्या समोर मांडते. मी मुंबईला जात असताना आपल्या समाजाची, हिंगोली जिल्ह्याची जज असणारी, मुंबईला जज न्यायाधीश असणारी महिला AC डब्यामध्ये परमर्श ग्रंथ घेऊन पारायण करू लागली. मी कुतूहलाने त्या ताईला प्रश्न केला, ताई एवढ्या याच्यात तुम्ही पारायण? आणि तिच्या सोबत असलेले 2 लेकरं, ते लेकरं पुस्तक घेऊन बसले. मी ताई एवढ्या याच्यात? ती म्हणली, ताईनं सुंदर उत्तर दिलं दादा, तुम्हाला एक मी सुंदर उत्तर देतो. तिनं म्हणली, लेकरं ऐकत नाहीत, लेकरं बघतात. मी परमर्श ग्रंथ हातात घेतला म्हणून लेकरांना पुस्तक हातात घेतलं. आणि जर मी रेल्वेमध्ये वेळ घालवावा, माझं मनोरंजन व्हावं, माझ्याकडं असलेला महागडा मोबाईल मी जर घेऊन बसला असतं, तो दोन्ही लेकरं माझा मोबाईल ओढला असता. मोबाईल वापरू नका असं मला म्हणायचं नाही. मोबाईल जरूर वापरा. मोबाईलपासून आपल्याला होणारा फायदा तेवढाच वापर करा, अनावश्यक फायदा टाळा. ही 5 विचार पुष्प मी तुमच्या लेकरू म्हणून चरणबिंदावर समर्पित करतो. आज अमृत ग्रामामधली एक विभूती आपल्यामधून निघून गेली. जाणे आहे हो सर्वासी, करा विचार मनासी. शिवभक्तीपरायण शिवाजी अप्पा जिंके. नाव बरोबर आहे ना? शिवाजी अप्पा जिंके आज आपल्यातून नाही, आज आपल्यातून गेलेले आहे. एक प्रेमळ व्यक्तिमत्व. जाणं तर सगळ्यालाच आहे, पण वेळेला गेलं म्हणजे आपल्याला चांगलं वाटते. आपल्याला 80 वर्षाचं गेलं, 90 वर्षाचं गेलं तरी आपल्याला दुःख आहे. दुःख आम्हाला आहे, पण दुःख मानायचं नाही. जायचं एक दिवस सगळ्याला, म्हणून त्याचा शोक करायचा नाही. फक्त आपल्याला त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो.
त्यांच्या परिवारावर असलेलं दुःख त्यांना दुःखातून सावरण्याची सद्बुद्धी प्राप्त हो, अशी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची. आणि आपण एका मिनिटाची आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून शांततेमध्ये आपण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सावधान म्हणलं तो सावधान बसा, ओम शांती म्हणलं की आपण विश्राम होऊ शकता. सावधान. ओम शांती शांती शांती. सत्संग सेवा करत असताना सुंदर अशी साथ देण्यासाठी सुंदर गायनाचार्य कोकिळेचा आवाज असणारी आमच्या ताई लक्ष्मीताई लिंबोरकर सुंदर साथ दिली. अनेक यूट्यूबवर त्यांचे कार्यक्रम आधी कुतूहलतेने बघलेले आहेत. सुंदर आवाज आहे, ताईला धन्यवाद. त्यांना साथ देण्यासाठी सोबत असणाऱ्या ज्योतिताईमुळे त्यांनाही धन्यवाद. आमच्या बारसगावहून आलेल्या गोत्रेताई स्वामी त्यांनाही धन्यवाद, त्यांच्या चरणावर प्रार्थना. सुंदर अशी विण्याची सेवा देणारे आमचे उमरीचे गवळी मामाची 2 दिवसात 2 वेळा भेट झाली. लोणालाही भेट झाली, लोणालाही दर्शन झालं. सुंदर आवाज छान आहे त्यांचा. गवळी मामा त्यांनाही धन्यवाद. सुंदर पेटीची साथ देणारी, हार्मोनियम वाजवणारी बारसगाव नगरीचे त्यांनाही धन्यवाद. सुंदर मृदंगाची साथ देणारी काय म्हणले ना, गणपती बाप्पा गणेश महाराज त्यांनाही धन्यवाद. आमचे खाजमापूरहून वाढीहून आलेले शिवदास अप्पा मार्डे, बाळूअण्णा, आमचे उमेशजी मुक्के मार्डे भाऊ व तसेच आमचे अगदी शांत संयमी असणारे बारसगाव नगरीचे अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व, मान अपमानाची काही अपेक्षा नाही असणारे आमचे केशवरावजी बारशे त्यांनाही धन्यवाद. वेळोवेळी मला कीर्तनासाठी सोबत देण्यासाठी साथ देणारे आमचे शुभक्तीपरायण बाबाराव देशमुख आलेगावकर त्यांनाही धन्यवाद. सुंदर असं कीर्तन वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा समर्पित करणारे ते करत असताना जसं आपण विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून धर्मजागृतीचं कार्य केलं, तसंच विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून अनेक गावात अखंड महाराष्ट्रात जाऊन शिवकीर्तनाच्या माध्यमातून धर्म उपदेश देणारे वेदमूर्ती माहेश्वर गणातील शुभक्तीपरायण शिवकीर्तनकार डॉक्टर अखिलेश महाराज निगडकर त्यांनाही धन्यवाद. त्यांच्यासोबत आलेले आकाश स्वामी त्यांनाही धन्यवाद व तसेच बारसगावहून आलेले गोदरे स्वामी त्यांनाही धन्यवाद. माझ्या जीवनात काहीतरी आज भाग्याचा दिवस आहे. 3 स्वामी, ताई, एवढं गुणीजन मंडळी सर्वांच्या समोर सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. म्हणून खरंच मला ज्या मातेनं 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये ठेवून हा सज्जनाच्या दर्शनाचा योग घडून दिला, खरोखरच त्या मातेचा मी उपकार, दुधाचा उपकार फेडू शकत नाही. त्या मातेनं मला एवढा संस्कार दिला की या संतांच्या दर्शनाचा योग तुम्ही समस्त गावकऱ्यांनी घडून दिला. आमचे बालाजी अण्णा जिंके असतील, आमचे सोमनाथ जिंके असतील, सोमनाथ जिंकेचा फोन आलता. त्यांच्या सहपाठी असणारे सर्व युवक वर्गांना इकडं आकर्षित करा. आणि या ग्रामामध्ये जसं कोरोनाच्या महामारीच्या काळात आम्ही लस घेतली, तसं आज या शिवनाम सप्त्याच्या माध्यमातून शिवनामाची लस घ्या. आमच्यावर भवरोगच चढणार आहे, भवरोगाचं दुःख होणार नाही. म्हणून शिवनामाची लस घ्या. जास्त वेळ झाला त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. तुमचा जास्त वेळ घेतल्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. झालेली सेवा माझे त्रिकाल वंदनीय परमपूज्य शटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज तथा युवा संत वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज तथा राष्ट्रांचे माऊली राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, तुम्ही संत मायबाप सर्व शिवाचार्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आता फक्त भगवंताकडे संताकडे एवढंच मागणं आहे, वाढो लोकी सदाचार सदविदेचा भडीमार,
हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आबडे आणि काही ऐसे करावे सुखाचे मळे पिकवावे आमूलाग्र नासून जावे विघ्न बाधा ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी गुरुराज माऊली